ज्या संभाजीनगरमधून आंदोलनाची सुरुवात झाली, तिथून सांगितलं की चला मामाच्या गावात जायचं. हे टॅगलाईन हे संभाजीनगरमध्ये तयार झालं होतं. मग संभाजीनगरमधून मोठ्या प्रमाणामधून उठाव करणं अत्यंत गरजेचं होतं. 1,500-2,000 मुलं त्या ठिकाणी संभाजीनगरमध्ये उपलब्ध होते. तर ते मुलं देखील त्यामध्ये सक्रिय होणं अत्यंत गरजेचं होतं. प्रत्येक भागातली मुलं ठाण्यामधून मुलांची अपेक्षा होती. रायगडमधून त्या ठिकाणची होती, नवी मुंबईमधून होती, मुंबईमधून होती. ह्या प्रत्येक भागातून मुलं त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहणं गरजेचं होतं. पण ते पुन्हा-पुन्हा तेच होतंय सर. मी तुम्हाला सांगितलं की पुन्हा-पुन्हा तेच होतंय की संख्याबळ कमी असल्यामुळं पोलीस लोकं आम्हाला असं इजी गुंडाळतात आणि कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकून देतात. जर तिथं हजारामध्ये 5,000 मध्ये संख्या झाली असती, तर पोलीस लोक गुंडाळून टाकले असते कोणीकडं. मग एवढी माणसं कुठे जाणार? त्याला 10 तिकडे जा, 10 तिकडे जा, 10 तिकडे जा, संपला विषय. असा रस्ता मोकळा होत होता. पण 5 जर मुलं एका टायमाला येतील, तर ते एकदम कुठे जातील? मी चाललो की माझ्या पाठीमागे येतील. असं जे मग होऊ लागेल. कारण 5 जर मुलांना सांगू शकत नाही एका टायमाला. शिंदे साहेबांची आदल्या दिवशी भेट झाली होती. त्याचा परिणाम काही आंदोलनावरती अ, नाही मी तुम्हाला अगोदर सांगितलं, की एकदा सरकार एकदा नेत्याची भेट झाली, की त्याचं हे संपलं. म्हणजे त्या आंदोलनाची ताकद संपली. तर म्हणजे पोलिस डिपार्टमेंटकडे बोलण्यासाठी चान्स गावला. तुमच्यावरती प्रेशर घालू शकत नाही. तुम्ही प्रेशर त्यांच्यावर घालू शकत नाही. तुमचं काम झालं ना, ज्यांना भेटायचं होतं ना, विदाऊट आंदोलनाची तुमची भेट झाली. मग काय तुम्ही आंदोलन करता? हे म्हणाले ते का मी करणार नाही. आणि ते केलं त्यांनी काल. तुमची भेट घडवून आणून दिली आम्ही. मग तुम्ही का असं दंगा करायला लागले? तुम्हाला आम्ही टायमिंग सांगितलं. असं करू लागले, तसं करू लागले. हे चालू झालं त्यांचं कायद्याची भाषा. म्हणजे हे मुंबईमध्ये नागपूरमध्ये पण तसंच झालं गेलं, की अगोदर तुम्ही भेटले, तर विषय संपला. त्या आंदोलनात एक आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की प्रशिक्षणार्थी हीच ही संख्या आहे. ती कालची संख्या 400-500 पण बोटांमधनं आणि यायच्या अगोदर जायची तयारी त्यांची पहिला होती. आम्ही तरी 4 कपडे घेतले सोबत. आमची राहायची तयारीने आलतो आम्ही. मी म्हटलं महिलांना शब्द दिलाय. त्यात लातूरच्या ताई काय नाव त्यांचं अ, कविता कविताताई. बडोरे. हां. आता काल तर आम्हाला खुर्चीवर बसल्यानंतर ती खुर्ची टोचायला लागली आम्हाला बसल्यानंतर. मी यायला म्हटलं आम्ही महिलांच्या आंदोलनामध्ये आलो आणि आम्हीच बसलो, ह्यांनी खाली बसलेत. मलाही मोठं कोडं पडलं होतं. आता उठून खाली जावं की काय असं म्हणावं म्हटलं. परत म्हणतील म्हटलं पाटील साहेब, की बाबा पहिल्यांदा झाले आणि परत बाबांच्या मनामध्ये काहीतरी वेगळं निर्माण झालं. म्हणून आम्ही कसंबसं तरी बसलो तिथं. कारण पाटील साहेबांना नाहीतर मी गेल्या मी खाली बसणार होतो. महिलांच्या पाशी जाऊन तिथं जे पुढं पुरुष मंडळ होतं तिथं बसणार होतो. पण ते म्हटले असते, की बाबांच्या म्हणजे डोक्यात वेगळंच काहीतरी चक्र चालू म्हटलं आम्ही असं मनामध्ये नाही तर म्हटलं पाटील साहेबांवर प्रेमाने बोलतात. तर बसलो वरती. पण बसल्यानंतर ते मन खात होतं किंवा महिलांनी आंदोलन टिकंडी केलंय आणि आम्ही बसलोय तर आम्हाला थोडं कसं तरी होतंय. कारण प्रत्येकाची महिलांचं मी आंदोलनाची दिशा पूर्ण त्या ठिकाणी सांगितली होती आणि आम्ही आमच्या पद्धतीने पूर्ण प्लॅनिंग करून जेवढं काही सहकार्य करता येईल, ती भूमिका सहकार्य करण्याची भूमिका आहे, तर ठेवून आम्ही तिथे गेलो होतो. त्यामुळे काही विषय नव्हता. पण तिथं महिलांची संख्या जर बघितली, त्या ताईंना म्हटलं तुम्ही पहिलाच, की तुमच्याकडे बाबा किती महिला असणार आहेत, किती महिला उपस्थित राहणार आहेत, मला सांगा ताई. पण त्या ताईने देखील खूप प्रयत्न केला होता. असं काही नाही प्रयत्न केला नाही असं नाही. भरपूर ठिकाणी फोन केले, भरपूर ठिकाणी त्यांची जी हालचाल झाली. पण आता ते अनपेक्षित झटका झाला, की त्यांना जो प्रतिसाद पाहिजे होता, तो प्रतिसाद त्या ठिकाणी कुठेतरी थांबल्यासारखा दिसला. पण काही हरकत नाही. पण तिने प्रयत्न केला ह्याला तर शाबासकी देणं अत्यंत गरजेचं आहे. महिला म्हणून त्या पुढे आल्या. त्याचं आपण कौतुक करणं गरजेचं आहे. ज्याने कोणी तिथं जे ठाण्याचे जे ताई आहेत, काय नाव त्यांचं बरं अ, काय आडनाव हे काय ते आहेत ना ताई. काजल बुट्टे का? हां, काजल गुट्टे ताई. ते पण खूप सुंदर बरं का. त्याही महिलांनी खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सातत्यपूर्वक 2-4 दिवस त्यांनी प्रयत्न करून त्या ठिकाणी सातत्यपूर्वक पाठपुरावा करण्यामध्ये त्यांनी सकारात्मक एक लेडीज म्हणून जे काही करतात ना